बागेमध्ये मी नेहमीच वेगवेगळे प्रयोग करतो. बघा हे टिफिन बॉक्स केलेला आहे, याच्या आहे ना खाली होल केलेलं आहे. बघा आपल्या घरामध्ये जे काही साली निघत आहे, ग्रीन वेस्ट निघत आहे, याच्यामध्ये बघा केळीचे सालीसुद्धा आहे, कांद्याचे सालीसुद्धा आहे. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, जे मी गुलाबाच्या झाडात ठेवणार आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी भिजलेली आपली चहा पावडर, म्हणजे आपण जी चहा पावडर चहा बनवून जे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन थोडीशी चहा पावडर याच्यामध्ये टाकते, कारण गुलाबाच्या झाडाला ते जास्त हे होते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं ताक टाकते बघा. आणि तेच दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा मिरचीच्या झाडाला अशाच पद्धतीने बॉक्समध्ये भरून त्याच्यामध्ये ताक टाकतो, कारण मिरची झाडाला ना ताकाचं सारखं खत म्हणून छान उपयोग होते. बघा आता याच्यातसुद्धा मी आता हे काढते आणि याला खाली होल केलेलं आहे, थोडीशी माती टाकलेली आहे. बघा सर्व किचन वेस्ट भरलेलं होतं. परत याच्यामध्ये थोडं किचन वेस्ट भरते आणि याच्यामध्ये आहे ना थोडीशी माती टाकते आणि मातीसोबत आहे ना बघा इथे आणलेलंच आहे मी सुकलेलं पानं वगैरे सगळं मिक्सच होतं मातीमध्ये. आणि हे सर्व झाल्यावर मी काय करते, याच्यामध्ये सुद्धा ताक टाकते. याच्यामुळे आहे ना बघा मिरचीच्या झाडामध्ये ठेवल्यावर आहे ना फायदा दिसू लागला. बघा काही दिवसापूर्वी ठेवलेले टिफिन बॉक्स बघा तुम्ही, याच्यामध्ये कार्डबोर्डचे तुकडे ठेवले, वर खाली सुकलेले पानंसुद्धा आहे. बघा इथे किती जीवजंतू आलेले आहे हे खाण्यासाठी. गांडूळ बघा तुम्ही सर्व गोळा झाले आहे, कारण ह्या सगळ्यांनाच थंडावा पाहिजे असते त्याच्यामुळं. आणि झाडं आहे ना आता उन्हाळ्याची एकदम जास्त उन्हात ठेवू नका, काही काळ ऊन आणि नंतर सावली येणाऱ्या ठिकाणी ठेवलं तर फार चांगलं होईल. बघा आता याच्यामुळे बघा ह्या आपण जे सुकलेल्या पानांचा उपयोग केला ना ते झाडांसाठी थंड राहते. बघा इथे मिरचीच्या झाडामध्ये जे मी ठेवलं होतं ना ताक वगैरे टाकून, त्याचा बघा परिणाम की छान आता नवीन ग्रोथ व्हायला लागली. नाही तर हे मिरचीचं झाड खराब झालं होतं. आणि खाली बघा खतात रूपांतर होते आणि ते जे काही लिक्विड असते ना ते खत म्हणून आपल्या झाडांना मिळते आणि झाडांची ग्रोथ चांगली होते. खाली बघा किती दबलं आहे काही दिवसातच, कारण ताकाचा प्रयोग केल्यामुळे लवकर ते झालं. परत त्याच्यात कांद्याचे साली वगैरे जे काही वेस्ट निघते ना ते टाकत राहते मी अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने. कारण मला जेव्हा मी हे बघा हे आहे वडाचं झाड जेव्हा लावलं ना त्यात वेस्ट भरलं होतं किचन वेस्ट, त्याच्यामुळे बघा किती फळं येत आहे मलबेरीला. कारण याच्यामध्ये सुद्धा काही दिवसांनी मी साईडला किचन वेस्ट दाबलेलं होतं साईडला, कारण आता काय येऊन राहिले आता फळाचे साली जास्त येते टरबूज वगैरे, ते आपण सुद्धा छोटे छोटे तुकडे करून मी दाबत असते. आणि बघा अशी शेंडा थोडासा तोडला ना तर याला नवीन ग्रोथ येते, म्हणजे खूप दाटसर हे झाड होत आहे. आणि नाहीतर एक एकच फांदी होती. बघा आता बरंच दाट झालेलं आहे हे झाड आणि मलबेरीसुद्धा भरपूर मिळालं मला खायला. आणि बघा याला पण साईडला बघा असे करून मी तुकडे टाकले होते काही दिवसानं. आणि जेव्हा आपण एखादी झाडाची सुरुवात करतो ना, मी केलं होतं किचन वेस्ट वगैरे पासून कुंड्या भरणं, पण त्याचा रिझल्ट जेव्हा मिळायला लागला ना तर बघा आता काहीच घरातलं वेस्ट जात नाही. आणि झाडांना असे टिफिन बॉक्स भरून ठेवत असते, वरच्यावर त्याच्यामध्ये त्यांना जेवण ठेवत असते, म्हणजे ते खुश राहते आणि आपले झाडंसुद्धा खुश राहते. बघा या बॉक्समध्ये परत मी टरबूज टाकलं, कारण याच्यातलं आणि पूर्ण खाली झालं होतं. आणि तुम्हाला दाखवलं ना याच्यामुळे गांडूळसुद्धा उन्हाळ्यात वाचतात, कारण मी काय केलं खालीसुद्धा सुकलेले पानं भरपूर आहे कुंडीमध्ये आणि वरसुद्धा कार्डबोर्डने झाकून ठेवलं होतं, किंवा याच्यावर हलकंसं काहीतरी आपण वरून ठेवू शकतो, म्हणजे खाली आहे ना गांडूळ अशाच ठिकाणी होतात जिथं त्यांना थोडीशी नमी मिळते, थोडं थंडावा राहते, तिथे तयार होतात. आणि सुकलेलं पानं आहे ना झाडांना एक थंडावा प्रदान करतात आणि त्याच्यामुळे आहे ना उन्हाळ्यात हे काम नक्की करा. आता बघा टरबूजचे मी तुकडे करून घेतले आणि हे मधुकामिनीच्या झाडाला टाकत आहे, कारण मधुकामिनीचं झाड आपण लावलं, रिपोर्टिंगचा व्हिडिओ आहे चॅनलवर. पण हे आता हळूहळू खताचं काम करते, आपले हे साले निघतात त्या वाया जात नाही आणि आपल्या कचऱ्याचं नियोजनसुद्धा होते. बघा यावर्षी जास्वंदांना ना चमक पण खूप आहे आणि फुलं कमी होतच नाही आहे, जास्वंदाची वर्षभर फुलं येत आहे. याच कारणाने, कारण मी याला आहे ना मधूमध्ये अशाच प्रकारचे घरगुती खतं देत असते आणि त्यांना आपल्या झाडांची खूप छान ग्रोथ होत असते. आणि चला म्हटलं तुम्हालाही माझे प्रयोग थोडेसे बागेमधले तुम्हाला दाखवतं. बघा किती आतमध्ये थंडावा आणि नमी तयार झालेले, कारण सुकलेल्या पाण्याचा भरपूर थर आहे. उन्हाळ्यामध्ये झाडं वाचवणं खरंच खूप वाटायचं मला पहिले, पण यावर्षी खूप सोपं झाल्यासारखं वाटत आहे. बघा आता हे जे काही निघालेलं वेस्ट परत याच्यामध्ये भरते, हळूहळू खतात रूपांतर होते आणि झाडांच्या आपल्या काही बाहेरचे खत आणायचे जास्त काम पडतच नाही. शेणखत, गांडूळ खत थोडंफार टाकलं ना तरी होऊन जाते. मी तर खूप खूप दिवस खत देत नाही, असे लिक्विडच खत देत राहते. आणि इथं बघा इतकी गोड पपई होती ना, म्हणून याच्यामध्ये बघा रोपं टाकले होते आणि भरपूर निघाले. बघा आपल्या बॉक्सवर मी झाकून ठेवते हलकंसं, म्हणजे आत थंडावा राहील. आणि याचे फुलं आता उमलून गेलेले आहे. ॲस्थेटिक लिलीचे बघा हे 2 आलेले आहे, खूप सुंदर फुलं आहे, याच वर्षी लावलं आहे, पहिला अनुभव आहे. आणि अडेनियमलासुद्धा आता इतके फुलं येत आहे ना, काही दिवसानं पूर्ण फुलं हे झाडं फुलांनी भरणार आहे आणि खूप सुंदर बाग दिसणार आहे. तुम्हाला कसं वाटलं माहिती आणि व्हिडिओ नक्की सांगा. मी नेहमी जे काही करते ते जे जसं आहे तसंच दाखवण्याचा प्रयत्न करत असते. अडेनियमचे खूप वेगवेगळ्या रंगाचे फुलं आलेले आहे, खूप छान वाटलं. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मला.